वेलकम बॅक गाईज. तर मी आता आहे आमच्या जंगलामध्ये आणि बघा वातावरण कसं आहे. जवळजवळ 25% जंगल चढून झालेलं आहे, अजून तर खूप बाकी आहे आणि सकाळी जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. तर अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि बरेच वर्ष झाल्यानंतर मी आमच्या जंगलामध्ये पहिल्यांदा येत आहे. जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून मी जंगलात आलो नाही. काहीच खाल्लं बिल्लं नाही, डायरेक्ट मी जंगलामध्ये निघालो होतो. तर फटाफट जावं लागेल, नाही तर खूप टाईम होईल. एकदम जंगलाच्या माथ्यावर जाऊन यायचं आहे मला. तोपर्यंत मित्रांनो, मी पोहोचतो तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, जंगलामध्ये एवढ्या वरती तरी पण शेती केली जाते आमच्याकडं. प्रामुख्याने भात शेती केली जाते. तर गावापासून एवढ्या लांब असलं तरी पण खूप म्हणजे खूप लोकांची इकडे प्लॉट आहेत. कंपाऊंड वगैरे केलेले आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो दगडाचे कंपाऊंड कसे केलेले आहे. हे बघा, पूर्ण ज्याचा हा प्लॉट असेल ना, त्यांनी पूर्ण प्लॉटाला कंपाऊंड दगडांचे केलेले आहे. त्याला आमच्याकडे गळघा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये सांगा. तर आता आपण इथं एक उंबराचं झाड आहे आणि तिथं पाणी आहे. तर ते पाणी पिऊ आणि डायरेक्ट माथ्यावरती जाऊ. एकदम फोगी क्लायमेट आहे. अजून तर खूप उंच आहे इथून. आता थोडासा सपाट भाग आलेला आहे आणि तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता. खूप छान इथं. तुम्हाला जरा ऐकवतो, ऐका आता. निवांत ऐका का. खूप साऱ्या पक्ष्यांचा आवाज येतोय. हे तर एकदम सपाट आहे. खार पाहिले हो का, खार. तर मित्रांनो, हा जो जंगल आहे ना, तो दरवर्षी पेटवून दिला जातो. कोण या साईडला खार गेले आहे. एवढा मोठा जंगल आहे तरी पण इकडे प्राणी बघायला पटकशी भेटत नाही. तर लपली असेल खार कुठंतरी. तर मित्रांनो, इकडे जंगलामध्ये प्राणी किंवा असं इतर गोष्टी बघायला काय भेटत नाही, कारण की दरवर्षी हा जंगल पेटवून देतात आणि फॉरेस्ट खाते काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही. यावर्षी पण जंगल पेटत होता. तेवढ्यात जवळजवळ 4 ते 5 दिवस सतत पेटत होता. तुम्हाला दाखवतो तिकडे वरती, कारण की मित्रांनो, हे उंबराचं पाणी आहे. तर मित्रांनो, हे उंबराचं पाणी आहे. या ठिकाणी जे जंगलामध्ये शेती करतात ते पूर्ण याच ठिकाणाहून पाणी नेत असतात. या एवढ्या मोठ्या जंगलामध्ये जवळजवळ 2 ते 3 ठिकाणी पाणी भेटतं फक्त. हे उंबराचं पाणी आहे आणि जिकडनं मी आलो त्या साईडनं तिकडनं एक आंब्याचं झाड आणि तिथं पाणी आहे, त्याला आंब्याचे पाणी असं म्हणतात. तर आता आपण पण इथं आलोत. आपण पण काय साहित्य खायला किंवा पाण्याची बॉटल वगैरे आणलेली नाही, तर इथला जरा पाणी पिऊन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची आपली सफर चालू करू. तर हे प्लॅस्टिकची बॉटलचं कापलेलं बिस्लरीचं आहे. खास करून ह्याच्यामध्ये हे बघा, लहान लहान कीटकसारखे आहेत.
तुझा पण व्हिडिओ घेत आहे काय? तुझा व्हिडिओ घेत आहे का? तर मित्र पाणी वगैरे मस्त पिलेलं आहे. खूप छान पाणी होते, एकदम नॅचरल फिश वगैरे होते, तरी पण खूप छान झालं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कीटक होतं, पण मला सवय आहे. तुम्ही जंगलामध्ये फिरायला आले तर स्वतःची बॉटल घेऊन यावा. असं जंगलातलं पाणी पिऊ नका, तुम्ही आजारी पडू शकता. तर आता हे बघा पाणी वगैरे साठलेलं आहे. तुम्हाला एक मी मागं दाखवलं माणूस, तो आमच्या गावातलाच आहे, आमच्या घराजवळचाच. तर सर्व इकडचे जे प्लॉटवाले आहेत ते इकडचेच पाणी घेऊन जात असतात पिण्यासाठी. तर आता चला वरती जाऊ. आणि हे पाणी वर्षभर राहतं हा का. हे पाणी इथून येत असतं. हे बघा, हे उंबराचं झाड आहे, त्याला उंबरं वगैरे लागलेले आहेत, पण वरती आहेत थोडीशीच आहेत. इथून पाणी वरून खाली जातं. तर आता इकडं जायचं आहे. वरती खूप फॉगी क्लायमेट दिसतं आणि अजून तर खूप लांब चढायचं आहे आपल्याला. हे बघा किती मोठं उंबराचं झाड. हे बघा इथे उंबर लागलेले आहेत. उंबराची भाजी कोणी खाल्ली का कमेंट्समध्ये सांगा. इथं पण उंबराचं झाड आहे बघा. हे बघा उंबरं लागलेले आहेत. उंबराचं फूल तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा उंबराचं फूल. मी कधी उंबर तोंडाने चावू नका, घाण असतं. तर हे बघा उंबराचं फूल. उंबराचं फूल हे आहे जे आतमध्ये दिसतं ना, हे उंबराचं फूल असतं. तर मला जास्त याच्याबद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे, परंतु जेवढं मला माहिती तेवढं तुम्हाला उंबराचं फूल दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्याच्यामध्ये सर्व परागकण वगैरे सर्व जे असेल ते असतं. हे बघा, हे याच्याबद्दल जास्त माहिती मला माहिती नाही, मला देऊ शकत नाही. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये हा पूर्ण जंगल जवळजवळ 4 ते 5 दिवस पूर्ण जळत होता. आग लागली होती, वणवा लागलेला होता. अशीच जी शिकार करणारी माणसं असतात, प्रामुख्याने ज्यांच्याकडे जी मोठी माणसं असतात. वा, खेकडे 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 खेकडे. तर मित्रांनो 2 खेकडे होते. तर मला आता एक खेकडा दाखवतो जवळून. खूप छोटासाच आहे, पांढऱ्या कलरचा. हे बघा, तर हा बघा मित्रांनो खेकडा आहे. त्याला पुन्हा आपण सोडून देतो, तुम्हाला दाखवण्यासाठी हा पकडलेला आहे आपण. हे बघा, जरा लवकर निघाला पाऊस, तर अजून पडायला सुरुवात झालेली नाही. थोडासा पडला आणि त्याच्यात निघाला, तर म्हणून हे बघा माती वगैरे त्याला सुकलेली अजून तर आहे. इथे पण एक खेकडा होता, कुठे एक होता, यामध्ये होता, पण तो गेला आतमध्ये. तर याला आपण पुन्हा त्याच्या जागेवरती सोडून देऊ. तो दिलो, बाय 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 बाय. हा, तर मी काय म्हणत होतो, जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये 3 ते 4 दिवस लगातार जंगल पेटत होता, वणवा लागलेला होता. जी शिकारी करणारी मंडळी आहे त्यांनी जंगल पेटून दिलं होतं आणि अवघ्या 1-2 हरण किंवा डुकरासाठी ते जंगल पेटून देत असतात. तर त्याची तुम्हाला एक जिवंत पुरावा म्हणून दाखवतो. तुम्हाला खाली दिसत असेल माती, पाळापाचोला पूर्ण जळून गेलेली आहे, दिसतही नाही. दुसरं तुम्हाला इथे दाखवतो.
हे बघा, ही झाडं आहेत ना, म्हणजे खाली झाडांचा जो पाला आहे तो जो लाल लाल झालेला आहे, ती पानं मेलेली आहेत. हे बघा, झाडांची पानं मेलेली आहेत. तर जेव्हा जंगल पेटतो तेव्हा त्याच्या उष्णता लागून ती पानं मेलेली आहेत. तर ते एक जिवंत पुरावा आहे की जंगलाला आग लागलेली आहे. खूप झाडी आहे इथे, खूप छान स्टोन आहे, दगड आहे. तुम्हाला दगड आता दाखवण्याचा प्रयत्न करू. मस्त आहे, दिसतो. मित्रांनो, हा बघा किती मोठा दगड आहे, एकदम खतरनाक. हे बघा, खूप उंच आहे, साधारणतः 40 फूट असेल. तिकडनं असा थोडासा असा वाकलेला आणि वर परत जातोय. तर चला आपण लगेच जाऊ वरती, माथ्यावरती. तर मित्रांनो, आपल्याला जंगलाचे रस्ते देखील माहीत नाही बरोबर, कारण की खूप वर्षानंतर मी आता येतोय. त्याच्यामुळे जरा मी चुकीच्या रस्त्याला चढलोय असं मला वाटतं. हे बघा, उंचावरती आहे आणि घसरणीचा रस्ता आहे. सरकलो तर मी तुम्हाला मगाशी दगड दाखवला, त्या दगडावरून खाली खूप घसरण होती. ही बघा, हे सपाट नाही हो का. हा, रस्ता सापडला. हे बघा, इथं पण आग लागलेली दिसते, कोळसा. हाय, थोडासा चढाला तरी पण खूप थकवा लागलाय. या साईडला आमचं गाव आहे. पक्ष्यांचा आवाज येतो का? एन्जॉय करा. हे बघ, किती छोटे छोटे फुलं पाहायला भेटतात. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी आलोय वरती. तर एक जंगलामधले एक चांगले एक रानमेवा किंवा चांगलं फळ म्हणून तुम्हाला एक दाखवतो. आता ओळखलं, अळू म्हणतात, काही ठिकाणी आलिव म्हणतात, विविध नाव असतात ज्यांच्या त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये. तर मित्रांनो, हा एवढा मला चढायचा आहे आणि त्याच्यानंतर या साईडला जायचं आहे. आणि या ठिकाणी गुहा आहे, तर ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचा गाव जवळ असला तरी पण या गुहेमध्ये गेलेलं नाही मी कधी. कसे आहे, काय आहे, तुम्हाला मी सांगतो तिथं जाऊन. मी कधीच पाहिलेलं नाही, जास्त माणसं तिथं जात नाही. आणि खास करून हे बघा, हे एक फळ आहे, याला आमच्याकडे किरमिरा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगा, कारण की आमची जी इथली लोकल भाषा आहे त्याच्यामध्ये याला किरमिराचे झाड सांगतात किंवा किरमिराचे फळं सांगतात. आणि खास करून हे पोपटांसाठी उत्तम खाद्य आहे असं ते सांगतात, किंवा पोपटे ह्याच्यावरती प्रामुख्याने चांगले येऊन बसतात आणि ही फळं खातात. आणि आता मी थोडाच अंतर पार करायचं राहिलेलं आहे आणि या ठिकाणी शेवली आहेत. आणि इथं पण एक आहे, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, तर ह्याची भाजी केली जाते आणि ही एकदम म्हणजे ह्याची जर भाजी तुम्ही खाल्ली तर थोडीशी
काटे तोंडाला येतात किंवा गल्यामध्ये काटे येत असतात, परंतु ह्याच्यासाठी तर आदिवासी लोकांनी जे हे खाल्ल्यानंतर तोंडामध्ये किंवा गल्यामध्ये काटे येत असतात, तर त्याच्यासाठी आदिवासी लोकांनी त्याच्यावर उपाय म्हणून त्याच्यामध्ये जो काकड असतो, काकडाची जी फळं असतात ती ठेचून त्या भाजीमध्ये टाकायची, त्याच्यामुळे जे काटे गल्याला येतात ते नाही येत. तर ह्याच्यापेक्षा मोठा सायंटिस्ट कोणीच नाही. तर मला वाटतं की जेवढे पण या जगातले शोध आहेत तर त्याच्यातले खूप सारे शोध हे आदिवासींनी लावले आहेत. तर आदिवासी हा पहिला सायंटिस्ट असावा असं मला वाटतं. तुमचं काय ह्याच्याबद्दल वाटतं तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर चला आता थोडासाच डोंगर राहिला आहे तो चढून घेऊ. जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर मी आमच्या जंगलामध्ये येतो आणि एकटाच जो पण आहे, माझ्यासोबत कोणीच नाही. कारण की वाव, तुम्ही पक्ष्याचा आवाज ऐकला का? हा पक्षी कोणता आहे हा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, कारण की मला पक्ष्याचं नॉलेज नाही आहे जास्त. वाव, मी ज्या ठिकाणी जाणार आहे तिथंच तो पक्षी जाऊन बसलेला आहे, पण तो लगेच उडून जाईल. ह्याच पक्ष्याचं नाव मला वाटतं चातक पक्षी आहे, कारण की नाही, चातक नाही, हा दुसरा पक्षी असेल कोणता तरी. आणि जाता दुसरी तुम्हाला वनस्पती दाखवतो. शहरातली माणसं या वनस्पतीला आवडीने खात असतात. टाकला म्हणून ह्याचं नाव आहे आणि चढ एकदम खराब आहे बघा, आणि पकडण्यासाठी झाड वगैरे काहीच नाही, सेफ्टी पण नाही आहे आपल्याकडे. म्हणून आपण झिकझॅक पद्धतीने जाणार आहोत. व्हिडिओ अगदी शकतात बघा, कारण की असा जेव्हा चढ उतार असला, चांगला चढ असला, सरळ असला तर आपण झिकझॅक पद्धतीने गेल्यावर थोडासा भार कमी जातो. माझ्याकडे काहीच साहित्य नाही आहे खायला, पाणी वगैरे. आम्ही पहिले लहान होतो तेवढ्यात या जंगलाला धावत फिरायचो. अक्षरशः मला आठवतं की आम्ही एवढं धावत फिरायचो की हा जंगल एवढा उंच असला तरी पण आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये खाली उतरून जायचो. तर आता खूप वरती आलो आहे बघा, पूर्ण दिसते इथून. हे उतार आहे इथून. पक्ष्याचा आवाज खूप छान येतो. तर मित्रांनो, मला अजून एक असं वाटतं की पालघर जिल्ह्यातला प्रत्येक जंगल किंवा डोंगर हा पेटवून दिलेला आहे आणि याच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते बिलकुल लक्ष देत नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त एवढंच काम करेल की एखाद्या आदिवासीने एखादं झाड तोडलं आणि ते वापरत असेल आणि कोणीतरी त्याची कंप्लेंट केली किंवा फोन करून सांगितलं, तर एक झाड तोडलं किंवा थोडीशी फांदी तोडली तरी पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला ते समजतं. पण डोंगर पेटतो हे कधीच फॉरेस्ट डिपार्टमेंटला समजत नाही. तर हा व्हिडिओ किंवा ही क्लिप तरी फॉरेस्ट डिपार्टमेंट पालघरला पाठवा. दुसरी गोष्ट, हे तर आतमधले डोंगर आहेत, हा काय विषय वेगळा आहे, परंतु पर्यटन स्थळं आहेत पालघर जिल्ह्यातली, जसे की अशेरी किल्ला किंवा आपण वाघोबा खिंड, हे सुद्धा डोंगर पेटलेले आहेत. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटची 0 कारवाई आहे. तर हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे, बाब आहे. तर चला तेवढाच आपला डोंगर चढून घेऊ, हा विषय भरकटू नको आपण. तर मित्रांनो, फायनली आपण गुहेजवळ आलो आहेत. या ठिकाणाहून आलो. खूप रिस्की आहे हे बघा, खूप रिस्की होतं, कारण की ही जी माती आहे ती एकदम मुरंबाळ आहे आणि स्लिपरी आहे. तर गुफेजवळ आलो आहे, ही बघा गुफा. पण आपण आतमध्ये काय बघा, आता पण पाय स्लिप होतच, आपण काय आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही. वाव, खूप छान आहे. इथे थोडीशी जागा आहे.
तुम्हाला मित्रांनो इथं पण तुम्हाला एक दाखवतो की जे शिकारी असतील ते किती नालायक असतील. या ठिकाणी येऊन एखादा शिकार म्हणजे एखादा प्राणी घुसला असेल आणि त्यांनी इथं पण आग लावलेली आहे आतमध्ये. दाखवते हे बघा, हे बघा आग लावण्यासाठी त्यांनी वापरलेल्या काड्या. आणि तिथं आतमध्ये आहे साधारणतः 7-8-9 फूट असेल लांब. तिथं आतमध्ये आग दिसते, तुम्हाला दिसत नसेल कदाचित. दिसते का? ब्लॅक कलर झालेला आहे. इथं आग लावलेली आहे त्यांनी. ह्याच्यावर समजायचं का किती खराब माणसं असते. आणि इथून आपण जास्त काही ते थांबणार नाही, कारण की हे दगड एकदम मुरमाचा आहे. हे बघा मुरुम दगड, हे बघा मुरमाड दगड आले लगेच कोसलू शकतो हा. हे बघा इथं फाटत आलेला आहे. तर चला एवढाच. हे बघा गुफा आणि इथून पूर्ण जंगल. मुरबाचा दगड आहे म्हणून आपण काय आत वगैरे जाण्याचा प्रयत्न करत नाही. बघा हे बघा लगेच पडून जातं का नाही. जास्त टाइम इथे थांबणे योग्य नाही, कधी पण हा पडू शकतो. आणि मला नाही वाटत ही मानवाने बनवलेली असेल, ही नॅचरली बनवलेली गुहा आहे. पण आमच्या गावाच्या जवळ असली तरी पण मी कधीच इथं आलेलं नाही. खूप वर्षानंतर आलो. म्हणजे मी यायचो इकडं फिरायला असून मित्रांसोबत लहानपणी, पण इथं तेवढ्यात खूप रिस्की काम होतं. म्हणजे इथं येणे हिंमतच नाही कोणाची होत. खूप ही नदी सॉरी हा जे पाणी जायची जागा आहे पण खूप खोल होते. आणि ते टेपसारखं आहेत ना, ते पण उंचसारखे होते. पण आता थोडीशी झीज झाली त्याच्यामुळे हे सोपं आहे इथं येणे. तर चला आता आपण वरती टोपवरती माथ्यावरती जाऊ. तर आता कुठून जाऊ? इकडनं रस्ता आहे वाटतं, जाऊ शकतो इथून. व्हिडिओ अगदी शॉर्ट परत बघा हा का. बघा किती खाल्ली जाते. मुरमाची जागा आहे इथं पण. पकडायला काहीच नाही रे. नाही जायला जमत. सॉरी आपलं जरा चुकलंय. खालून गेलो असतो तर बरा झाला. इथं अडकलोय मला वाटतं. घसरलो तर डायरेक्ट खाली. पण जाण्याचा प्रयत्न करत एकदा एक ट्राय. फक्त नाही जमणार, इथून खालूनच जावं लागेल. तर ही गुफा आहे आणि इथून मला यायचं होतं. हे बघा इथं पाय ठेवले आणि इथं पकडायला होता. जरा हा ढूक जसा आहे ना, हा बाहेर निघाला होता म्हणून मला यायला जमत नव्हता. तर चला आता वर. तर मित्रांनो बराच टाइम इथं आराम केला. आता आपल्याला निघायला वरती. तर चला आता मस्त बसून होतं सागाच्या झाडावरती. आता डायरेक्ट वरतीच जाऊन आणि तिकडेच मग बघू. जवळजवळ 40 मिनिटं मी आराम केला आहे मित्रांनो. आता थोडीशी एनर्जी आलेली आहे. पण अचानक आराम केला त्याच्यामुळे थोडेसे पाय दुखायला लागलेले आहेत. तर जास्त काही चढायचं नाही राहिला, थोडाच चढायचं आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट माथ्यावरती. हो नो, खूप लहान लहान जीव आहेत. इकडनं रस्ता खूप रिस्की होता तर तो आपण सोडून दिला आणि इकडनं आलो.
हा रस्ता खूप सोपा होता, एकदम चांगला. इकडनं आलोत आपण आणि लगेच वरती पोचलो. बघा वरती पोचलो आणि हा दुसरा जंगल, हा दुसरा माथा आहे, डोंगर आहे आणि टोपवर आणि इकडनं माझा गाव. आणि इथं नॅशनल हायवे क्रमांक 8 आहे, इकडनं जातोय गुजरातला. तिकडे मस्त दगड आहेत. तिकडे आराम करण्यापेक्षा इथं आपण आलो पाहिजे होतं, कारण की जास्ती लांब नव्हतंच. खूप थकवा लागतोय, पाणी वगैरे काहीच पिलं नाही, खायला काहीच नाही आणले. तर चला डायरेक्ट आपण वर जाऊ. मुंग्यांचं वारूळ दाखवतो आता बघा. तर आता या माथ्यावरून तुम्हाला आमचं मी गाव दाखवणार आहे. हे बघा थोडासाच रस्ता आहे, इकडनंच साधारणतः 4-5 फूट आहे अंतर. तर आता एकदम मी माथ्यावरती आहे, वरती. इकडनं माझा गाव आहे, कोंडगाव, विक्रमगड तालुक्यामध्ये येतं. आणि हा डोंगर आहे, त्याच्या पलीकडं नॅशनल हायवे क्रमांक 8 आहे, जो मुंबई टू अहमदाबाद आहे. आणि हा पालघर जिल्ह्यामध्ये येत असतो. कारण की इकडनं कोणता गाव आहे, सॉरी लक्षात नाही राहिलं आहे. हां, मेंढवण नावाचं गाव आहे. तर एकदम वरती चढ आहे आणि आता लगेच उतरावं लागेल, कारण की ऊन पण खूप झालं आहे. जास्त सवय नसल्यामुळे मी लवकर चढू शकलो नाही. आता साधारणतः सकाळचे 11:30-12 वाजले असतील. तर एकदा मी दाखवतो, त्या तिकडनं माझा गाव समोरून दाखवतो तुम्हाला. आणि तिकडे माझ्या गावाच्या पलीकडं वीटभट्टीचं मला वाटतं धूर वगैरे जो ते दाखवतो तुम्हाला, किती पोल्युशन येतं आहे. आणि अतिशय जे त्या ठिकाणी जे धूर निघतो तो एकदम गावाच्या शेजारी आहे, गावाच्या घराच्या लागून आहे. मला वाटतं शांतिरतन स्कूलच्या समोर आहे ते. तर आता दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बघा. तर मित्रांनो, हा माझा गाव आहे, ही घरं दिसतात ही. आणि हे बघा इथं वीटभट्टी जाळली, त्याचे धूर निघतोय. थोडासा झूम करण्याचा प्रयत्न करतोय मी. तर मित्रांनो, हा गाव आहे आणि हे जे घर दिसतं हे माझं आहे. हे पांढरं इथलं समोरचं पांढरं, हा बंगला इथं आहे. हा कोंडगाव, हा विळशेत. त्याच्यानंतर इथं गाव आहे करसूड. आणि या इकडं गोरातपाडा आणि इथं तलावली नावाचं गाव आहे. आणि इकडे घाणेघर आहे. या डोंगराच्या पलीकडं मेंढवण, इथं सोमटा आणि इथं नॅशनल हायवे. आणि तिथं मग मनोर, बोईसर वगैरे ते तुम्हाला माहितीच असेल. तर चला आता लगेच आपण खाली उतरू. हे बघा, यावर्षी खूप लवकर पाऊस पडला. आणि मित्रांनो, या माथ्यावरती पहिले खूप जागा होती. हे बघा, हे दगड हे पहिले दगड नव्हतं, माती होती. पण ते पाण्याचं धूप झालेलं आहे, त्याच्यामुळं मातीची धूप झाली, मृदा धूप झाली, त्याच्यामुळे हे दिसतात दगड. हा बघा, लाल दगड दिसतोय मला इथं, लाल चॉकलेटी कलरचा दगड. हा बघा, चॉकलेटी कलरचा दगड. हा बघा, तर आता माथ्यावरती कोणीच नाही. दगड बघा किती खाली गेले दगड, पूर्ण डायरेक्ट 100-150 मीटर आत, 100 फूट आत जाईल. कारण की हे झाडं दिसतात त्याच्या खूप खाली आहे. आणि या साईडला इथं माकडं पण होती, पण ते दिसत नाही. आणि अतिशय मला दुःख वाटतं की एवढा मोठा जंगल असून ह्याच्यामध्ये एक सुद्धा प्राणी मला दिसला नाही. फक्त 2-3 माकड दिसले इथं आणि एक खार दिसली बस. ह्याचं मुख्य कारण म्हणजे हा डोंगर पूर्ण जळून खाक झालेला आहे. पण ती मोठी झाडं तीच फक्त राहिलेली आहेत. कारण की एवढा मोठा डोंगर, ह्याच्यावरती थोडं तरी गवत राहिलं पाहिजे, पण गवत नाही. ह्याचं कारण तेच आहे की हे जंगल पेटलेलं आहे.
मला एवढा राग येतोय ना हे फॉरेस्ट खात्यावरती, कारण की जराही त्यांचं लक्ष देत नाही. पण एखादा आदिवासी माणूस एखादी लाकड फाटी जर घेऊन जात असेल तर त्यांना लगेच पकडतात ते. चला तर आता फटाफट धावत धावत उतरायला मला जास्त नाही, साधारणतः 25 मिनिटं होतील, कारण की उतरायला मी म्हणजे जरा जोरात उतरतो. तहान वगैरे खूप लागलेली, काही खाऊन पण नाही, फक्त चहा पिला होता आणि डायरेक्ट फिरायला आले. तर आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच आपण आता ॲडव्हेंचर व्हिडिओ करणार आहोत, आणि याच्यानंतर कोणता किल्ला किंवा कुठं जायचं ते प्लॅनिंग करतो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व A to Z मी इन्फॉर्मेशन देतो. आणि मित्रांनो, कोणाला माझ्यासोबत फिरायला यायचं असेल तर येऊ शकता, कारण की आता मी पालघर जिल्ह्यातले सर्व जेवढे पण किल्ले आहेत तेवढे जाणार आहे फिरायला. आणि त्याच्यानंतर माझा प्लॅन आहे की कळसुबाई शिखर चढायचं, कारण की कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी माझा मित्र राहतोय, जो कॉलेज फ्रेंड आहे मुंबईचा. लवकरच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मी साधारणतः हे डोंगर थोडीशी प्रॅक्टिस करून घेतो चढण्यासाठी, कारण की पहिल्यासारखी आता प्रॅक्टिस राहिली नाही म्हणून. तुम्हाला हायवे दाखवतो हा, का इथून हायवे दिसतो. तर मित्रांनो, हा हायवे आहे, तुम्हाला हायवे आहे. चला तर लगेच. तर मित्रांनो, उतरायला लागलो आणि नेमका पाऊस लागलेला आहे. खूप छान वाटतं, गारगार. खूप गरम झालेलं होतं. कसं खाली उतरतो आणि अंघोळ करतो असं वाटलं होतं, पण खूप नशिबाने पाऊस आलेला आहे, तर भारी वाटतंय. बघा, यंदा खूप लवकर पावसाळा चालू झाला, पाऊस खूप लवकर आले. पण सुदैवाने यावर्षी जास्त काही नुकसान झालेलं नाही आमच्या गावात. गेल्या वर्षी तर खूप नुकसान झालेलं होतं. एकदम काळोख पडलेला आहे, दुपारचे 12 वाजले आणि एकदम काळोख पडलेला आहे. हे बघा, बाप 4-5 पक्षी एकदम मोठे होते, आणि अचानक माझा आवाज ऐकून ते उडून इकडे गेले वरती. बरं, एवढ्या लांब तरी पण आवाज किती जोरात आला असेल, तुम्हाला साऊंड आला असेल थोडासा पक्ष्यांचा. एकदम पंखांचा आवाज आला असेल तुम्हाला. इथं होते बहुतेक, कोणते पक्षी होते काय माहित. या झाडावरती पाखरं होतं, या सागाच्या झाडावरती. इथं बसून होते. पाऊस आलेला आहे मित्रांनो, खूप छान वाटतंय, गारगार. तर आपण आता फटाफट उतरू. हे बघा, हां, इथं पक्षी असतील. हे बघा, घाण विष्टा गेलेली आहे. मित्रांनो, पाऊस खूप आलेला आहे. आपल्याकडे छत्री वगैरे काहीच नाही आहे. मोबाईल वगैरे भिजले कसं वाटतं. चला 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 फटाफट. मोबाईल आता लपून ठेवावा लागेल, नाहीतर पावसात भिजून गेला तर वाट लागेल. त्याच्यानंतर कोणत्या तरी चांगल्या झाडाखाली जाऊन बसतो, मस्त निवांत. जास्त पाऊस हाय. इथं भारी आहे झाडाखाली. हे बघा, कोसबाची झाडं. याला तुम्ही तर याला पण फळं येत असतात. कोसब नावाचं फळ असतं. तुम्ही कधी भेटलं इकडे तर तुम्हाला दाखवतो. आंबट असतं ते. हाय, तर पाऊस चालू आहे, पण एवढा जास्त काय नाही अजून आहे. ओ नो. तर मित्रांनो, रस्ता भटकलो आहे मी. रस्ताच नाही दिसत, वाटच नाही दिसत. एकदम झाडी आहे, त्याच्यातून मी चाललो. हा बघा,
एकदम झाडीतून रस्ता नाही काय नाही. खूप बेकार झाडीसारखं होती, त्याच्यातून मी आलो. ओ नाईस. बाहेर पडलो. तर मित्रांनो आता मी पोहोचलो आहे घरी, शेतावरती आहे. तर खूप भूक लागलेली आहे आणि घरी काय बनवलं की नाही बनवलं सांगता येत नाही. पण मी शेतावरती आलो आणि आंबा भेटलेला आहे, पिकलेला हा बघा. थोडासाच पिकलेल्यासारखा आहे, पण तोडून घेतो नाहीतर हा पाण्याचे खराब होईल. तर हा बघा पिकलेला आहे बघा, साईज किती मोठा आहे, विचार करा किती मोठा आंबा असेल. तर आता हा कापून खातो मस्तपैकी. तर मित्रांनो फायनली मी आता पोहोचलो आहे, आता सध्या शेतावरती आहे बघा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यामुळं खूप खूप धन्यवाद. आणि असेच मला सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. बाय.